मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आपल्याकडे एक सिस्टीम आहे ती म्हणजे रिव्हिजन सिस्टीम, बरोबर आहे. त्या रिव्हिजन सिस्टीम मध्ये आपण इन शॉर्ट परत एकदा सगळं रिवाइज करतो, म्हणजे जेणेकरून पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघण्यापेक्षा इन शॉर्ट मध्ये शॉर्टकट मध्ये तुम्हाला कुणाला पाहिजे असेल किंवा रिव्हिजन करायचं असेल तर हे व्हिडिओ बघा. ओके, तर पहिला तुम्हाला जनरल हायड्रोलिक सिस्टीम म्हणजे काय, कॉमन हायड्रोलिक सिस्टीम ते यूज करत असतो, त्याला म्हणायचं जनरल हायड्रोलिक सिस्टीम. म्हणजे कुठलंही नवीन जर तुम्हाला तयार करायचं असेल तर एवढे बेसिक पार्ट्स तुम्हाला कंपल्सरी लागतात, त्याला म्हणायचं जनरल हायड्रोलिक सिस्टीम. मग जनरल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये पहिलं काय, पॉवर सोर्स आहे. पॉवर सोर्स मध्ये काय, पंप, मोटर, फिल्टर, रिझर्वायर, मेनली पंप आणि मोटरच आहे. ओके, पहिल्यांदा रिझर्वायरचं मेन पर्पज काय, म्हणजे हायड्रोलिक सिस्टीम म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑइल असते, त्याला हायड्रोलिक सिस्टीम म्हणतो. ऑइल कुठेतरी स्टोअर करावं लागतं, ते स्टोअर करण्यासाठी जे डिव्हाइस असते त्याला म्हणायचं रिझर्वायर. मग नंतर फिल्टर असते, फिल्टरमध्ये एक्झॅक्टली काय, इथं जे ऑइल असतंय, ऑइल मधून डस्ट किंवा डर्ट पार्टिकल म्हणजे थोडक्यात कचरा, जे कचरा असते ते रिमूव्ह करण्यासाठी, डस्ट पार्टिकल किंवा डर्ट पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी, रिमूव्ह केलं तर पुढच्या सिस्टीमला जात नसते. म्हणजे फिल्टर काय करते, डस्ट पार्टिकल, डर्ट पार्टिकल इथंच स्टॉप करून ठेवते. नेक्स्ट आहे पंप. पंपचा मेन पर्पज काय असणार आहे, प्रेशर इन्क्रीज करणे. जे ऑइल असतंय रिझर्वायर मधून आलेलं त्याचं प्रेशर इन्क्रीज करायचं. प्रेशर इन्क्रीज करण्याचा मेन पर्पज काय, प्रेशर जर इन्क्रीज नाही केलं तर पुढच्या पिस्टन सिलेंडरला मुवमेंट करणार नाही. पिस्टन सिलेंडरला काय होतं, प्रेशराइज्ड फ्लुइड दिलं तरच पिस्टन राईटला किंवा लेफ्टला मूव्ह होत असते. म्हणून पंपचा मेन पर्पज काय, प्रेशर इन्क्रीज करणे. ओके, आणि ऑइल इथून कॅरी करायचं. पंप ऑपरेट करण्यासाठी कंपल्सरी मोटर लागतंय. म्हणजे एक शाफ्ट असेल, मोटर काय करते, शाफ्टला रोटेट करते. मोटर शाफ्टला रोटेट केल्यानंतर त्या शाफ्टवरती पंप असते. म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवा, मोटर हे पंपला रोटेट करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी किंवा रोटेट करण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी मोटर लागतंय. ठीक आहे, मोटर पंपला ऑपरेट करते किंवा स्टार्ट करते असं म्हणू शकतो आपण. नंतर शट ऑफ वॉलचं मेन पर्पज काय, शट ऑफ वॉल क्लोज करून आपण मेंटेनन्स किंवा पूर्ण सिस्टीम क्लोज करू शकतो. ओके, बंद करू शकतो. प्रेशर कंट्रोल वॉल एक्झॅक्टली काय करते, प्रेशर कंट्रोल वॉलचा एक टाईप आहे प्रेशर रिलीफ वॉल. प्रेशर रिलीफ वॉल म्हणजे एक्झॅक्टली काय, एक्सेस प्रेशर रिलीफ करण्यासाठी आपण असते प्रेशर रिलीफ वॉल. नेक्स्ट आहे इथून डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. डायरेक्शन कंट्रोल वॉल काय करते, डायरेक्शन डिसाइड करते. म्हणजे पिस्टनच्या या साईडला फ्लुइड दिलं की राईट साईडला जाते आणि इकडच्या साईडला फ्लुइड दिलं की काय होतंय, लेफ्ट साईडला येते. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी तिथं सांगितलं होतं एक्झॅक्ट. बघा, दोन पोझिशन असणार आहेत. एक तर पहिली पोझिशन जी आहे, इथून जे आहे असं जाते आणि इकडनं ऑइल इथे येते, ही फर्स्ट पोझिशन झाली. आणि त्याच्यानंतर सेकंड पोझिशन जे आहे, इकडनं ऑइल इकडे जातं, इकडचं ऑइल डाऊनवर्डला येतं. हे सगळं कसं येतंय हे पुढच्या चॅप्टरला आहे. म्हणजे डायरेक्शन कंट्रोल वॉल डिसाइड करते की एक्झॅक्टली मुवमेंट केल्यानंतर कुठे जायला पाहिजे. नंतर अजून एक आहे पुढचं फ्लो कंट्रोल वॉल. फ्लो कंट्रोल वॉलचं मेन पर्पज काय असणार आहे, अमाऊंट ऑफ फ्लो जे आहे, ठीक आहे, तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल इथं पण पुटअप करू शकतो. अमाऊंट ऑफ फ्लो जे इनलेटला कंट्रोल करायचं असेल तर इनलेटचा कंट्रोल वॉल, आउटलेटचं कंट्रोल करायचं असेल तर आउटलेट कंट्रोल वॉल. ओके, हे सगळे जे पार्ट्स असणार आहेत बेसिक पार्ट्स असणार. आणि हे जे आहे ऍक्च्युएटर म्हणजे पिस्टन सिलेंडर असणार आहे. ते फक्त पिस्टनला ऑपरेट केलं की पिस्टनला राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला पुश करते आणि इकडं हे मोशन ह्याचं ऍक्टिव्हेट करते किंवा मोशन जे आहे ते कुठेतरी कनेक्ट करून ऑपरेट करू शकतो. ओके, हे जे बेसिक कॉमन आहे हायड्रोलिक सिस्टीम. तुम्ही जर समजा डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तर डिटेलमध्ये आपल्या ऍपवरती पण आहे आणि युट्यूबवरती पण आहे. ओके, डिटेलमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. ओके, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. थँक्यू.